हाय गाईज, सर्वांची समर वेकेशन सुट्टी ही कंप्लीट झालेली असेल. जवळजवळ सर्वजण माहेरी जाऊन खूप सारी मस्ती मजा करून आलेले आहेत. त्याचबरोबर येतानी आपलं वेटही वाढून आलेलं आहे. साहजिक माहेरी गेलं म्हणजे हे वेट वाढणारच होतं. मीही माहेरी जाऊन खूप मस्ती मजा केली आणि त्यासोबत माझं वेटही वाढून आलेलं आहे. वेट वाढणं कमी होणं हे जास्त चालूच असतं, त्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. पण आता जे काही वाढलेलं वेट आहे ते कमी करण्यासाठी मी 1 मंथचं वेट लॉस चॅलेंज घेतलेलं आहे. म्हणजे पैज लावलेली आहे मी एका मंथमध्ये 7 kg वेट लॉस करण्याची. 7 kg वेट लॉस जर केलं तर त्यावरती मला बक्षीस आहे. ते काय आहे काय नाही, कुणासोबत मी पैंज लावलेली आहे, हे सर्व काही मी 30 तारखेला म्हणजे 30 जूनला मी दाखवणार आहे. आणि बघा, तुम्ही म्हणाल की वेट लॉस करण्यासाठी पैंजच लावायला पाहिजे का, तसं वेट लॉस होणार नाही का? वेट लॉस तसंही होणार आहे, परंतु जसं की पैंज न लावता आपण जर वेट लॉस करायला सुरुवात केली, एखादी गोष्ट आपल्या समोर आली खाण्यात, घरच्या खाण्याव्यतिरिक्त बाहेरचं खाण्याची जर वेळ आली तर आपण लगेच काय म्हणतो, जाऊ दे आज नाही, मी उद्या डाएट करत, आज खाऊन घेतो. परंतु पैंज जर लावलेली असेल, आपल्याकडे 30 दिवसच असेल तर आपल्याला एक दिवस महत्वाचा असतो. आणि बाहेरची गोष्ट जरी आपल्या समोर आली खायला तर आपण विचार करतो, नाही आज जर मी हे खाल्लं तर याला पचवण्यासाठी किंवा एवढ्या कॅलरीज बर्न करण्यासाठी, हे कमी करण्यासाठी मला 2 दिवस लागणार आहे, म्हणजे असे करून माझे 3 दिवस वाया जाईल, असं म्हणून आपण ते खात नाही. त्यासाठी पैंज लावणं. आणि माझं जे काय वेट लॉस होतं हे वेट लॉस मी पैंज लावूनच कमी केलेलं. आणि आता परत एकदा मला समोरच्या व्यक्तीने पैंज लावलेली आहे. ती व्यक्ती कोण आहे काय हे मी तुम्हाला पुढच्या 30 तारखेला सांगेल. आणि तुम्हालाही जर वाटत असेल की तुम्ही कुणासोबत पैंज लावलेले आहे तर कमेंटमध्ये खाली सांगा की तुम्ही शेवटच्या व्हिडिओमध्ये ज्यांच्यासोबत पैंज लावली आहे ते दाखवा. समोरचा जो काही व्यक्ती आहे तो सोबत वेट लॉस चॅलेंज म्हणजे पैंज लावलेली आहे, तोही व्यक्ती खूप मेहनती आहे, तोही वेट लॉस करल. आणि पैंज अशी आहे, त्यांनी जर 7 kg वेट लॉस केलं तर मी जे काही बक्षीस आहे ते त्याला देणार, मी जर केलं तर तो मला देणार. आणि दोघांनाही जर 7 kg वेट लॉस केलं तर ते टाय होणार आहे. मग आम्ही त्यामध्ये फक्त सेलिब्रेशन करणार आहे, बक्षीस नाही. बघूया आता शेवटच्या 30 तारखेला मी बक्षीस देताना दिसते की घेताना दिसते, किंवा दोघंही सेलिब्रेशन करताना दिसते. काही झालं तरी चांगलंच आहे, टाय जरी झालं तरी त्यामध्ये वाईट काहीच नाही, खुशीच आहे. कारण की वेट लॉस पण होणार आहे प्लस सेलिब्रेशन पण होणार आहे. तर बघूया, तुम्हाला जर वाटत असेल तर ती व्यक्ती सोबत तुम्ही दोघांचाही वेळ दाखवावं, तर त्यासाठी तुम्ही कमेंट करून सांगा की पुढचा जो व्हिडिओ येईल त्यामध्ये दोन्ही पैंज लावणारे सोबत पाहिजे. चला तर उद्यापासून लागूया आपण आपल्या वेट लॉस जर्नीला.